सकाळी उठले, स्वयंपाक वगैरे केला आणि घरातलं काम आवरलं आणि मी निघालेले आहे कल्याणला. तर कल्याणला नेमके मी चालले कशासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. तर या आहेत माझ्या डान्स क्लासच्या मुली आणि आम्ही सगळ्याजणी चाललेलो आहोत कल्याणला. तर कल्याणला मुलींचा शूट आहे. तर एक यूट्यूबवरती न्यू सॉन्ग येणार आहे. तर त्या सॉन्गचं शूट आहे आणि त्या सॉन्गमध्ये ॲज अ आर्टिस्ट आम्हाला परफॉर्म करायला बोलवलेलं आहे. तर हा चान्स आम्हाला दिलेला आहे व्हायटल डान्स क्लास आणि फिटनेस क्लासचे सार्थक सर यांनी हा आम्हाला चान्स दिलेला आहे. त्यांच्याकडे हे सॉन्ग आलेलं आहे कोरिओग्राफ करण्यासाठी. जर ॲज अ आर्टिस्ट त्यांनी मला माझ्या डान्स क्लासच्या मुलं आणि मला बोलवलेलं आहे. तर मुलींना मी म्हटलं होतं आपण रिक्षाने जाऊ, पण त्यांना बसमध्ये जायची मजा घ्यायची होती. त्याच्यानंतर आम्ही बसमधून उतरलो, ऑटो केला आणि कल्याणचं जे फोर्टेज हॉस्पिटल आहे त्याच्याच बाजूला सार्थक सरांचा व्हायटल डान्स आणि फिटनेस क्लास आहे. तर तिथे आम्ही पोचलेलो आहोत. तर तिथे आधी जाऊन आम्हाला थोडंसं डान्सचं प्रॅक्टिस करायची होती आणि त्याच्यानंतर तिथूनच तयारी करून आम्हाला सर जिथे आमचं शूट होणार होतं त्या स्पॉटवर घेऊन जाणार होते. तर तुम्ही पाहू शकताय मुली किती गोड दिसत आहे. ते तयारी केली, आम्ही तिकडेच चाललेलो आहोत शूटसाठी आणि किती छान छान सगळ्या मुली दिसत आहेत ते. तर ही जी सर्व तुम्ही पाहत आहात ही सर्व आमची टीम आहे. तर या टीममध्ये आम्ही तिघंच मोठे आहोत, मी, सर आणि सरांची एक असिस्टंट आहे. आम्ही तिघंच जण मोठे आहोत, बाकी सगळेजण चिंडुकले पिंडुकले सुंदर सुंदर अशा मुली आहेत. आणि खरंच त्यांच्यासोबतचा हा जो माझा अनुभव होता खूप सुंदर होता. तर फायनली आमचा शूट चालू झालेला होता. सगळे मुलं खूप छान डान्स करत होते, तुम्ही पाहू शकताय. आमच्यापेक्षा छोट्या छोट्या मुली खूप सुंदर डान्स करत आहेत त्या आणि खरंच त्यांच्यासोबत शूट करताना खूप मजा आली आणि सरांनी देखील खूप समजून घेतलं आणि खूप सुंदर असं सरांनी आम्हाला कोरिओग्राफ केलं, तुम्ही बघू शकताय. छान असं शूट झालं आणि खरं तर माझी मोठी मुलगी माझ्यासोबत येणार होती, पण काही कारणामुळे ती येऊ नाही शकली. तर माझ्यावरती खूप बर्डन आलेलं. पण माझ्याच डान्स क्लासची एक स्टुडंट आहे, तिचे पॅरेंट्स आले आणि तिचे पॅरेंट्स आल्याच्यानंतर खरंच माझ्या जीवात जीव आला. फायनली एका जागेवरचं शूट आमचं पूर्ण झालं होतं आणि आम्ही आता निघालेलो होतो भोईवाडा तरुण मित्र मंडळाच्या गणपती दर्शनाला आणि त्याच गणपती बाप्पाच्या हे सॉन्ग होतं. हे जे सॉन्ग आम्हाला आज भेटलं होतं तर त्याच गणपती बाप्पासाठी हे सॉन्ग डेडिकेट केलं होतं त्यांनी. गणपती बाप्पा खास त्या गणपती बाप्पासाठीच हे सॉन्ग होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही ते परफॉर्म करायला आलो होतो. बाकी सगळ्या मुली गावातल्याच आहेत, भोईवाडीमधल्याच ह्या सगळ्या मुली आहेत आणि माझ्यासोबत माझ्या 3 ते 4 मुली आलेल्या आहेत. या सगळ्या गावातलेच मुलं आहेत, पण त्यांनी असं वाटू नाही दिलं की तुम्ही बाहेरून आलेल्या आहात म्हणून. आणि खूप छान अशी सगळ्यांची फ्रेंडशिप झाली होती, तुम्ही पाहू शकताय. सगळ्या मुली किती खुश आहेत ते. तर आम्ही आता चाललेलो होतो दुसऱ्या स्पॉटवरती. तिथे जाऊन आम्हाला आता आमची जेवणाची सोय केली होती, तर आम्ही जेवण करणार होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा शूट चालू होणार होतं. खूप वेळ झाला होता कारण शूट आमचं लेट चालू झालं. खरं तर लवकर चालू व्हायला होतं, पण मला पण यायला उशीर झाला आणि सरांचं थोडंसं शूट बाकी होतं. त्याच्यामुळं आमचं जे आहे मुलांचं शूट थोडंसं लेट झालं, पण हरकत नाही, खूप छान गेला दिवस आमचा. तर तुम्ही पाहू शकता जेवण झालं आणि पुन्हा एकदा शूटला चालू झालं आहे. तर काही कारणामुळे माझं शूट थोडंसं मी थांबवलं होतं आणि त्याच्यानंतर समोरच्याच एका मंदिरामध्ये पण थोडंसं शॉट घ्यायचे होते, तर तिथंही थोडंसं शूट केलं आणि त्याच्यानंतर गावात एक विहीर म्हणजे बावडी होती, त्याच्याही आजूबाजूच्या परिसरात आम्हाला शूट करायचं होतं. तर खरं तर तुम्हाला सांगते हे माझं पहिलंच असं प्रोफेशनल काम आहे की जे मी केलेलं आहे. याच्या अगोदर शूट केलेले आहेत, पण मी ते स्वतः केलेले होते, पण आज मी प्रोफेशनली शूट करायला पहिल्यांदा आलेले आहे. तर इथेच आमचं शूट होतं. नंतरचं जे शेवटचं शूट होतं इथे होतं. तर मला खूप बरं वाटत होतं की आम्ही शूट करतो आहे आणि आजूबाजूचे गावातले लोक सगळे आम्हाला पाहत होते. खूप आनंद वाटत होता की माझ्या मुली डान्स करत आहेत म्हणून. आणि ह्या सगळ्याच चिमुरड्या खूप सुंदर असा डान्स करत होत्या. खूप मजा वाटत होती, खूप मस्त वाटत होतं. तर आम्ही आता घरीच निघणार होतो, पण तिथे असलेले भोईवाडीचे तरुण मित्रमंडळांनी सरांचा
शॉल आणि गणपती बाप्पाचा फोटो देऊन सरांचा सत्कार करण्यात आला आणि खरंच खूप अभिमान वाटत होता मला सरांचा, की खूप छान प्रकारे त्यांनी काम केलं, कोरिओग्राफी केलं, खूप छान प्रकारे शूट केला. तर सरांचा तिथे सत्कार झाला तर आम्हाला खूप बरं वाटत होतं. तर तुम्ही बघू शकताय सरही खूप खुश आहेत ते आणि आम्ही सगळेच आमची टीम खूप खुश आहे की सरांचा सत्कार होत आहे म्हणून. तर फायनली सगळं झाल्याच्या नंतर आम्ही आता निघालेलो आहोत घरी. तर घरी जाण्यासाठी मग आम्हाला क्लासवरती सर आणि एक मॅडम सोडवायला येणार होत्या. तर या मॅडमसोबत मी आली होती आणि मुली सरांसोबत येत होत्या. तर फायनली आम्ही क्लासवरती पोचल्याच्या नंतर चेंज करणार होतो आणि चेंज करून नंतर घरी निघणार होतो. सकाळी 11 वाजता आलेलो आम्ही. तर आता संध्याकाळचे 6-6:30 झालेले आहेत. आता जाता जाता घरी किती वेळ होणार आहे काहीच आयडिया नव्हती. तर आम्ही इथे आलेलो. तर तिथल्या ज्या स्थानिक मुली होत्या, ज्या सरांच्या डान्स क्लासच्या मुली होत्या, त्या त्यांचं शूट करत होत्या आणि आम्ही आमचं चेंज केलं आणि घरी निघायची तयारी करत होतो. तर हा आहे सरांचा डान्स क्लास, जो आहे कल्याणला फोर्टेज हॉस्पिटलच्या बाजूला. तर तुम्ही बघू शकताय मुली किती सुंदर असा डान्स करत आहेत त्या. आणि फायनली आम्ही निघालो आहे घरी. घरी जायला आम्ही ट्रेन पाहिली तर 7:30ची ट्रेन होती. बसही होती आणि रिक्षाही होता, पण ट्रॅफिक लागणार होतं म्हणून आम्ही ट्रेनचा ऑप्शन चॉईस केला की आम्ही ट्रेनने जाऊया म्हणून. तर ट्रेनला यायला थोडासा वेळ होता. तर मुलांना मी म्हटलं की चला आपण थोडासा नाश्ता करूया. तर मी त्यांना छोटीशी अशी पार्टी दिली आणि खरंच खूप मजा आली त्या दिवशी. आणि फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो. तर 2 ट्रेन आम्ही सोडल्या, कसारा आणि आसनगाव. खूप गर्दी होती तर टिटवाळा ट्रेन आम्हाला मिळाली आणि टिटवाळा ट्रेन पकडून आम्ही फायनली आंबिवलीला पोहोचलो. तर असा होता आमचा शूटचा पूर्ण दिवस. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. बाय, गुड डे, टेक केअर.